भगवद्गीतेचे अनमोल विचार. जग जेव्हा सुद्धा अडचणींमध्ये टाकते तेव्हा देव हजार रस्ते शोधून देतो. सल्ला प्रत्येकाचा घ्या, पण करा तेच ज्याच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल आणि तुमची बुद्धी सुद्धा साथ देईल. जेव्हा वास्तवाचा सामना झाला तेव्हा लक्षात आले की लोक तर फक्त गोड बोलत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही खऱ्या मनाने मला बोलावले तर मी तुमची मदत करण्यासाठी नक्की येतो. जर तुमच्यामध्ये चुकीला चूक म्हणण्याचे धाडस नसेल तर तुमची ताकद आणि हिंमत दोन्ही सुद्धा बेकार आहे. बऱ्याचदा लोक महान बनण्याच्या नादात माणूस बनणं विसरून जातात. तुमचे दुःख तुमचेच राहतील, भलेही तुम्ही ते कोणालाही ऐकवा. स्वतःच्या अपमानाचा बदला भांडणं करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घ्यायला पाहिजे. हसण्याचे कारण लवकर शोधा, नाहीतर आयुष्य रडवण्याची संधी शोधत राहते. अभिमन्यूची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हिमतीने लढा, पण हिंमत कधीही हरू नका. काही लोक स्वतःच्या घमेंडी स्वभावामुळे मौल्यवान नाते गमावून बसतात. विश्वास ठेवणाऱ्यांपेक्षा मूर्ख विश्वास तोडणारा असतो, कारण तो एका छोट्याशा स्वार्थासाठी एक चांगला माणूस गमावून बसतो. आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो. वाईट लोकांच्या गोड बोलण्यावर कधीही भरोसा ठेवू नका. ते त्यांचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाहीत. ज्याप्रमाणे सिंह हिंसा करणे कधीही सोडत नाही. खूप सुंदर असल्यामुळे सीतामातेचे हरण झाले, अति अहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला, अति दानशूर असल्यामुळे राजा बलीचे सगळे संपून गेले. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची अति चांगली नसते. यशाच्या वाटचालीत उन्हाचे खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळाल्यानंतर पावले थांबू लागतात. फक्त माणूस होणे पुरेसे नाही, तर माणसांमध्ये माणुसकी सुद्धा असलीच पाहिजे. यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात, पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात. कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो. ज्यांची अडचणीच्या वेळी साथ देण्याची लायकी नसते त्यांनी मोठ्या मोठ्या गप्पा न मारणेच चांगले. सगळं काही चांगलं होण्याची वाट पाहत बसले तर बसूनच राहताल. तुम्ही हिंमत करा, स्वतः उठा आणि तुमचं आयुष्य चांगलं करा. जीवनात एवढे लायक बना, यश मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं कसं होणार. कितीही चांगले घर, हिरे, मोती, दागदागिने एकत्र केले तरीही आयुष्यामध्ये प्रेम नसेल तर सगळे माती समान आहे. शक्य आणि अशक्य मधील फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मावर आधारित असतो. एक गोष्ट खरी आहे की छोटे लोक मोठ्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात, पण मोठे लोक अडचणीच्या वेळी त्यांची नियत दाखवून देतात. त्रास तर विसरला जाऊ शकतो, पण जाणून बुजून त्रास देणाऱ्याला विसरता येत नाही. बरं झालं की मृत्यू सगळ्यांना येतो, नाहीतर श्रीमंत लोकांनी मस्करी केली असती की गरीब होता म्हणून मरण पावला. कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका. चुकीचे लोक आयुष्यातून गेलेच पाहिजेत, कारण त्यांच्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येतील. जबाबदारी तेव्हा ओझं वाटू लागते जेव्हा माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये जबाबदारी निभावतो, आणि तरीही निभावणाऱ्याची कोणालाही कदर नसते. जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत दुसऱ्या लोकांना त्याच्यातील चांगले गुण दिसत नाहीत. ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या, कारण तो आज थांबला तर उद्या जाणारच आहे. जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित करत असेल तर शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जा. दुःख, अपमान, ठोकर आणि धोका या गोष्टी माणसाला पूर्णपणे बदलून टाकतात. जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी तुमचा वेळ बदलवून टाकतील. ज्याचा स्वभावच सतत बदलत राहणं असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, मग ती वेळ असो किंवा माणूस असो. तुमच्या आयुष्यात लोक येणार जाणार, पण काहीच अशी लोक असतील जी निस्वार्थपणे नातं टिकवतील. दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर नक्की बोला ज्याच्याबरोबर बोलल्याने तुम्हाला आनंद मिळेल. त्याच्याबरोबर दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर सुद्धा बोला
ज्याला तुमच्याबरोबर बोलल्यामुळे आनंद मिळत असेल, जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात, अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेले चांगले असते. जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं. दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या, पण स्वतःला कधीही कमी लेखू नका. चुकीचं असूनसुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढे अवघड नाही, जेवढं बरोबर असूनसुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणे. कधी कधी प्रश्न पडतो की पोपट मिरची खाऊन गोड बोलतो, पण माणूस महागाची साखर खाऊन सुद्धा कडूच बोलतो. तिरस्कार नाही कोणाचा, पण आता फक्त कोणावरही भरोसा राहिला नाही. कोणीतरी विचारले की वचन आणि आठवणींमध्ये फरक काय आहे? वचन माणूस तोडतो आणि आठवणी माणसाला तोडतात. दुःख आणि कष्ट नक्कीच विसरून जातं, पण लोकांनी केलेला कपट आणि कारस्थान कधीही विसरू शकत नाही. नातं बनवायचं असेल तर कौतुक करायला शिका, आणि नातं तोडायचं असेल तर खरं बोलायला शिका. माणसाला त्याच्या चुकांची शिक्षा भलेही लगेच मिळत नाही, पण वेळेनुसार कधी ना कधी शिक्षा नक्की मिळते. प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात नाही, परंतु आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही हे आपल्या नक्कीच हातात आहे. जीवन यशस्वी बनवायचं असेल तर गर्ल्सवर नाही, तर तुमच्या गोल्सवर फोकस करा. कारण 5 वर्षानंतर तुम्हाला कोणीही नाही विचारणार की तुमची गर्लफ्रेंड आहे की नाही, तर प्रत्येकजण हे विचारतील की तू काय कमावतो. माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते आणि बिघडवते सुद्धा. गुदगुल्या पोटामध्ये होतात, डोक्यामध्ये नाही. यातून हे शिकायला मिळते की तुम्ही आयुष्यामध्ये कितीही प्रयत्न करा, पण सगळ्यांना खुश ठेवू शकणार नाही. लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधी घाबरू नका, कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात, खेळाडू नाही. रिकामा वेळ असेल तर कोणीही बोलायला येते. प्रेम तर तेव्हा असते जेव्हा तुमच्याबरोबर बोलण्यासाठी कोणीही पूर्ण वेळ रिकामा ठेवतं. वेळ असते तोपर्यंतच माणसांची कदर करायला शिका, कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाहीत. गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करत असाल तर सगळे हसतील, पण जेव्हा यश मिळवताल तेव्हा सगळे जळतील. नशिबाचा खेळ सुद्धा निराळाच असतो. जे मिळणार नाही त्याच्यावर प्रेम असते. एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला सुद्धा तयार असतो. लोक म्हणतात जशी संगत तसा माणूस वागतो, पण माणूस कोल्ह्याबरोबर राहत नाही तरी इतका चालाक असतो. माणूस सिंहाबरोबर राहत नाही तरी इतका क्रूर असतो. आणि माणूस असा आहे जो कुत्र्यांबरोबर राहतो पण तरीही प्रामाणिक नसतो. आयुष्य बर्बाद करणारे 3 शब्द उद्यापासून सुरुवात करू. दुसऱ्यांच्या वागण्याला तुमच्या मनाची शांती नष्ट करण्याचा अधिकार देऊ नका. जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर एवढे लक्षात ठेवा की त्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. जे पाहिजे आहे ते मिळवणे म्हणजे यश आहे, पण जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे म्हणजे समाधान आहे. कधी कधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं हा सुद्धा असतो, पण काही लोक त्याला कमजोरी समजतात. खूप नशीबवान असतात असे लोक ज्यांना वेळ आणि विचार करण्याची ताकद एकाच वेळी मिळते. कारण बऱ्याच वेळा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा विचार करण्याची ताकद नसते, आणि जेव्हा विचार करण्याची ताकद असते त्यावेळी वेळ निघून गेलेला असतो. जेव्हा सगळे सांगतात हार मान्य कर, त्यावेळी मन आपल्याला हळूच सांगते की तू परत एकदा प्रयत्न कर, हे काम तूच पूर्ण करू शकतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.